नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करियर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे लॉजिकल रिझनिंग भाग 12, ज्यामध्ये आपण तर्क व अनुमान या टॉपिकच्या संदर्भाने चर्चा करणार आहोत। या अगोदर आपण तर्क व अनुमान भाग 1 मध्ये बेसिक कन्सेप्ट पाहिली आहे। आकृती कशी काढायची, विधानावरून निष्कर्ष कसे ठरवायचे, त्याचबरोबर भाग 2 मध्ये आपण जे काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्यामधील या टॉपिकच्या संदर्भाने प्रश्न सोडून पाहिलेले आहेत। आणि भाग 3 मध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण 2021-2023 ला जे प्रश्न आले होते आणि काही सराव प्रश्नावर आपण चर्चा केलेली आहे। जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तर्क व अनुमानच्या की नेमकी काय कन्सेप्ट आहे तर्क व अनुमानची, त्यानंतर आकृती कशी काढायची आहे, त्यावरून निष्कर्ष कसे काढायचे, ते सविस्तर चर्चा केली आहे। तो तुम्ही पहिला व्हिडिओ बघा किंवा तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तो पहिला व्हिडिओ बघू शकता। तर अधिक वेळ घेता आपण लगेच काय 26 मार्चला जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्न बघूयात। प्रश्न आहे बघा, विधान वाचूयात। आपल्याला माहिती आहे की विधानावरून आपल्याला आकृती काढावी लागते। विधान आहे, काही प्राणी बुद्धिवान आहेत। काही प्राणी बुद्धिवान आहेत। मग काही म्हणल्याच्या नंतर आकृती कशी विभागून येईल ना। काही प्राणी म्हणजे हे झाले प्राणी आणि हे झाले बुद्धिवान, ठीक आहे, बुद्धिवान। काही प्राणी बुद्धिवान आहेत। दुसरं आहे विधान, माकडे बुद्धिवान प्राणी आहेत, म्हणजे माकडे बुद्धिवानाच्या मध्ये जातील, हे झाली माकडे। माकडे बुद्धिवान प्राणी आहेत। पण आपल्याला लगेच माकडाचं वर्तुळ काढताना लक्षात येतं की माकडाचं वर्तुळ प्राण्याला छेदू शकतं। मग जसं आपल्याला असं वाटलं की लगेच आपण त्या आकृतीप्रमाणे आपल्याला विचार करायचा आहे। म्हणजे हे झाले प्राणी आणि हे झाले बुद्धिवान आणि माकडे बुद्धिवान प्राणी आहेत ना, म्हणून माकडे असं छेदू शकतात प्राण्याच्या वर्तुळाला। मग हे झालं माकडाचं, म्हणजे 2 शक्यता झाल्या आता, ठीक आहे। मग आता आपण पहिला निष्कर्ष चेक करू। सर्व माकडे बुद्धिवान आहेत, हा झाला आपला निष्कर्ष। सर्व माकडे, बघा हे माकडाचं वर्तुळ इथं पण आहे, हे माकडाचं वर्तुळ इथं आहे आणि ते बुद्धिवानामध्ये आहे। मग आपल्याला माहिती आहे की आतमधलं काय असतं, सर्व असतं। म्हणजे पहिला निष्कर्ष काय आला, बरोबर आला। दुसरा निष्कर्ष काय आहे तर घोडे बुद्धिवान आहेत। आता घोडा दिलाच नाही विधानामध्ये, घोडा दिलाच नाही आहे ना, आणि तो प्राणी आहे का नाही हे आपल्याला माहीतच नाही आहे। म्हणजेच दुसरं विधान काय जनरल चुकलं आहे, दुसरं विधान काय आहे चुकीचंच आहे हे, ठीक आहे। म्हणून मग फक्त एक बरोबर असंच आपल्याला उत्तर घ्यावं लागणार आहे। त्यानंतर बघा, खालील विधानांच्या आधारे खालीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत। उचित निष्कर्ष निवडायचे आहेत। तर पहिले आपल्याला विधानावरून आकृती काढायची आहे, ठीक आहे। सप्टेंबर 2021 ला आलेला प्रश्न आहे। विधान काय बघा, सर्व पक्षी पांढरे आहेत। सर्व पक्षी पांढरे आहेत। मग सर्व म्हणल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की हे झालं पक्षाचं वर्तुळ। सर्व पक्षी वरून जाईल मग पांढरे, पांढरे आहेत। दुसरं काय म्हणते विधान, सर्व पोपट पक्षी आहेत। आता पक्षाचा ऑलरेडी वर्तुळ आहे तयार, सर्व म्हणल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये जातील कोण, पोपट, म्हणजे हे वर्तुळ होईल पोपटचं, ठीक आहे, हे वर्तुळ होईल पोपटचं। आता या आकृती तयार झाली आपली। यावरून आता आपल्याला काय करायचं, निष्कर्ष चेक करायचे। पहिला निष्कर्ष बघा, काही पक्षी पांढरे आहेत। काही पक्षी पांढरे आहेत, बघा हे झालं पक्षाचं आणि हे झालं पांढरेचं वर्तुळ। मग जर बघा जर सर्व पक्षी पांढरे असतील तर एखादा पक्षी त्याच्यातले 2-3 पक्षी पण काय तर पांढरे आहेत, म्हणजे काही पक्षी पण पांढरे आहेत। उदाहरणार्थ आपण म्हणलो की एका आंब्याच्या झाडावर सर्व पक्षी पांढरे आहेत, मग एक जर उडत चालला तर आपण त्याला म्हणू शकतो ना की तो पांढरा पक्षी आहे। म्हणून काही पक्षी पांढरे हे आपला निष्कर्ष बरोबर ठरतो इथं, समजते। म्हणून पहिला निष्कर्ष तर बरोबर आहे। दुसरा निष्कर्ष बघा, काही पोपट पांढरे आहेत। काही पोपट पांढरे आहेत, ठीक आहे, बरोबर आहे ना। जर सर्व पोपट पांढरे व्हायला लागले यानुसार तर काही पोपट सुद्धा पांढरे आहेत, कारण या पांढऱ्यांमध्ये एवढे जे पोपट आहेत ते पांढरे असू शकतात,
आलं लक्षामध्ये? काही पोपट पांढरे असू शकतात का? तर हो. म्हणजे दुसरं बी त्याच लॉजिकनुसार विधान आपलं बरोबर येतं. पण तिसरं बघा, सर्व पोपट हिरवे आहेत. आता हिरवे कुठं दिलंच नाही, म्हणजे हिरवेचा संबंधच नाही ना, म्हणून मग हे असंही चुकलं. आणि चौथं बघा, काही पक्षी पांढरे नाहीत. आता ज्या वेळेस विधानं ही सकारात्मक असतात त्यावेळेस निष्कर्ष नकारात्मक नसतात. हा एक शिलॉलॉजीचा जो आपला तर्क व अनुमान आहे याचा नियम आहे, म्हणून चौथं येणार नाही. तिसरं आणि चौथं येणारच नाही. म्हणजे 1 आणि 2 फक्त बरोबर आहेत. 1 आणि 2 म्हणजे पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे की 1 आणि 2 बरोबर आहे. तिसरं आणि चौथं हे चुकीचं आहे. त्यानंतर काही सराव प्रश्नांवर अभ्यास करूया आपण. ठीक आहे. तर विधान दिले बघा, एकही गाय खुर्ची नाही. एकही नाही असं ज्यावेळेस शब्द येतो ना त्यावेळेस मग आपल्याला विभक्त आकृती काढावी लागते. एकही गाय खुर्ची नाही याचा अर्थ ही झाली गाय, आणि काय म्हणले? खुर्ची नाही, मग ही झाली खुर्ची. ठीक आहे, म्हणजे विभक्त आकृती काढतो मग आपण. त्यानंतर आहे सर्व खुर्च्या टेबल्स आहेत. सर्व खुर्च्या टेबल्स आहेत म्हणजे खुर्च्या आतमध्ये जातील, बाहेरून टेबल्स येतील, हे झाले टेबल्स. ठीक आहे, पण मग टेबलचं वर्तुळ गाईला छेदू शकतं का? हो, शक्यता वाटली का? मग 2 आकृत्या काढा. मग परत एकदा 2 आकृत्या काढू. एकही गाय खुर्ची नाही. मग समजा याला म्हटलो आपण गाय. ठीक आहे, याला म्हटलो आपण गाय आणि याला म्हटलो आपण खुर्ची. याला म्हटलो खुर्ची. नंतर हे सर्व खुर्च्या टेबल्स आहेत. खुर्च्या आतमध्ये न्यायच्यात, पण मग एखादा असा वर्तुळ इथं जर गेला टेबलचा तर मग तो गाईला छेदू शकतो. म्हणजे दोन्ही आपलं समाधान होईल. मग आता हे जे निष्कर्ष आहेत आपल्याला दोन्ही याच्यात चेक करावे लागतील. म्हणजे 1 2 3 आणि 4. इथं पण याच्यात चेक करू. 1 2 3 आणि 4. दोन्ही आकृत्यात चेक करावे लागतात आणि दोन्ही आकृत्यामध्ये बरोबरच यावे लागतात. एका ठिकाणी बरोबर आणि एका ठिकाणी चूक, तर ते चूक निष्कर्ष असतो. पहिला निष्कर्ष चेक करू. काही टेबल्स खुर्च्या आहेत. काही टेबल्स खुर्च्या आहेत. बरोबर आहे, कारण आकृती ज्यावेळेस तुम्ही बाहेरून आतमध्ये जाता त्यावेळेस ते काही असतात. एवढे टेबल जे आहेत ना त्या खुर्च्या आहेत का? तर हो. हे बघा, ही बाहेरून आतमध्ये चाललो ना तर त्यावेळेस ते काही असतात. म्हणजे दोनही ठिकाणी पहिला निष्कर्ष बरोबर आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष आपला बरोबर आहे. दुसरा बघा, काही टेबल्स गायी आहेत. काही टेबल्स गायी आहेत. बघा, हे झालं गायीचं वर्तुळ, हे झालं टेबलचं, म्हणजे इथं बरोबर आहे. हे आकृतीनुसार बरोबर आहे. पण इथं बघा, हे झालं टेबलचं वर्तुळ आणि हे झालं गायीचं वर्तुळ. छेदलेत का? नाही, म्हणजे इथं रॉंग आहे. याचा अर्थ हा निष्कर्ष रॉंग आहे, कारण एका ठिकाणी बरोबर यायला एका ठिकाणी रॉंग यायला, म्हणून दुसरा निष्कर्ष चुकीचा मानायचा असतो. त्याच्यानंतर तिसरा बघा काय म्हणते, काही खुर्च्या गायी आहेत. काही खुर्च्या गायी आहेत. तर कुठंच नाही ना. हे बघा, हे गाय आणि हे खुर्ची कुठंतरी एकमेकाला छेदलेत का? ते नाही, म्हणजे दोन्ही ठिकाणी तिसरं काय आहे? रॉंगच आहे. रॉंगच आहे, म्हणून तिसरं रॉंग आहे. त्यानंतर एकही टेबल गाय नाही. एकही टेबल गाय नाही, ही तर चुकीचं ठरेल ना. ते इथं आहे ना, हे काय टेबल आणि गाय छेदलेले आहेत, मात्र इथं ते बरोबर ठरते. ठीक आहे, म्हणजे एका ठिकाणी बरोबर आणि एका ठिकाणी रॉंग, म्हणजे रॉंगच आहे. म्हणजे चौथा पण निष्कर्ष कसा आहे? रॉंग आहे. ज्यावेळेस 2 आकृत्या काढतो त्यावेळेस दोनही ठिकाणी आपले निष्कर्ष बरोबर येणं अपेक्षित आहे. मग आता फक्त एकच निष्कर्ष बरोबर आला, निष्कर्ष नंबर 1. ठीक आहे, हा दोन्ही आकृतीमध्ये इथं बी आला आणि इथं बी आला, म्हणून निष्कर्ष 1 बरोबर आहे. मग असं कोणता पर्याय आहे? तर पर्याय सी, की केवळ निष्कर्ष 1 निघेल, म्हणून पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील विधानांच्या आधारे कोणता निष्कर्ष निघतो किंवा निघतात? सर्व आधार कार्ड हे पॅन कार्ड आहेत. सर्व म्हणल्याच्या नंतर एकात एक आकृती येईल, म्हणजे सर्व आधार कार्ड हे आधार कार्ड काय तर पॅन कार्ड आहे, म्हणजे बाहेरून जाईल पॅन कार्ड. ठीक आहे, नंतर सर्व पॅन कार्ड मेमरी कार्ड आहेत, म्हणजे पॅन कार्ड आतमध्ये जातील आणि बाहेरून जाईल मेमरी कार्ड. ठीक आहे, असं झालं ती आकृती तयार. आता निष्कर्ष चेक करूयात. सर्व आधार कार्ड
मेमरी कार्ड आहेत. सर्व आधार कार्ड कोणते येतं हे आतमधले सर्व आधार कार्ड मेमरी कार्ड आहेत. मग मेमरी कार्ड कुठले तर बाहेरले. हो, त्या बाहेरल्या वर्तुळाच्या आत दे ना आधार कार्डवालं हे. तर म्हणजे बरोबर आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष आपला बरोबर आहे. दुसरा बघा, सर्व पॅन कार्ड हे आधार कार्ड आहेत. पॅन कार्ड कोणतं येतं हे पॅन कार्ड कोणतं हे मधलं वर्तुळ. ते काय म्हणते सर्व पॅन कार्ड हे आधार कार्ड आहेत. पण आपल्याला माहिती आहे की बाहेर आलं ना हे पॅन कार्डवालं आणि आपण आतमध्ये चाललो आधार कार्डकडे. म्हणजे मग सर्व नसतं काही असतं. म्हणजे मग हे रॉंग आहे. सेकंडवाला निष्कर्ष रॉंग आहे. तिसरा बघा, सर्व मेमरी कार्ड हे आधार कार्ड आहेत. सर्व मेमरी कार्ड हे मेमरी कार्डचं बाहेरलं वर्तुळ आहे आणि मग हे आधार कार्डचं आतलं. पण आपल्याला माहिती आहे की बाहेरून आत जाताना सर्व नसते ना काही असते. म्हणजे तिसरा पण निष्कर्ष काय झाला चुकला. चौथा बघा, काही मेमरी कार्ड हे पॅन कार्ड आहेत. मेमरी कार्ड बघा हे बघा सर्वात बाहेरचं काय याचं आहे मेमरी कार्डचं आहे आणि आतमध्ये चाललोत आपण तर मग आतमध्ये जाताना काही असतं सर्व नसतं. म्हणजे काही असतं. काही मेमरी कार्ड पॅन कार्ड होतील का? यस. म्हणजे चौथं निष्कर्ष बरोबर आहे. पहिला निष्कर्ष बरोबर आहे. म्हणजे 1 आणि 4 बरोबर असं सांगतो पर्याय 1 आणि 4 निष्कर्ष निघेल. पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विधानावरून लगेच आकृती काढू. सर्व स्वयंपाकी चालक असतात. सर्व म्हणल्याच्या नंतर एकात एक आकृती. हे स्वयंपाकी चालक असतात. ठीक आहे, हे चालक आणि सर्व चालक नर्तक असतात. ओके, सर्व चालक काय असतात? नर्तक असतात. ठीक आहे. त्यानंतर निष्कर्ष डायरेक्टच दिलेत बघा आपल्याला. सर्व नर्तक चालक आहेत. सर्व नर्तक. आता नर्तकाचं वर्तुळ आहे बाहेरचं आणि चालकाचं वर्तुळ आहे त्याच्या आतमधलं. मग बाहेरून आत जाताना सर्व असतात का? नाही, काही असतात. आलं लक्षामध्ये? हे हे चालकाचं वर्तुळ आहे आणि हे स्वयंपाकीचं वर्तुळ आहे. मग बाहेरून आत जाताना म्हणजे मग पहिलं रॉंग झालं ना हे. आलं? काही नर्तक चालक असू शकतात, सर्व नाही. सर्व स्वयंपाकी नर्तक आहेत. सर्व स्वयंपाकी नर्तक आहेत का? यस. कारण काय बघा, हे स्वयंपाकाचं वर्तुळ पूर्णच्या नर्तकामध्ये इन्क्लूड आहे ना, म्हणून सर्व स्वयंपाकी नर्तक आहेत का? तर हो. कोणताही स्वयंपाकी नर्तक नाही, निगेटिव्ह नसतं, पॉझिटिव्ह असल्यावर. आणि ए आणि बी दोन्ही तर मग ते चुकलेलंच आहे. कारण ए चुकलेलं आहे म्हणून बी नाही घेता येणार. म्हणजे फक्त उत्तर काय घ्यायचं मग आता? सर्व स्वयंपाकी नर्तक आहेत. हेच काय आहे निष्कर्ष बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण तर्क व अनुमानाचे काही ओल्ड क्वेश्चन पेपरमधले पाहिले आणि काही सराव प्रश्न आपण नेक्स्टमध्ये पार्ट 4मध्ये देखील काही सराव प्रश्नावर चर्चा करूया, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. जे विद्यार्थी या सेटची म्हणजे 7 एप्रिल 2024ची तयारी करतात त्यांच्यासाठी आपण एक सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे. पेपर क्रमांक 1 साठी 15 PDF स्वरूपातील पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील. 15 सराव पेपरची फीस 500 रुपये असेल. या प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओद्वारे पाठवण्यात येईल. तुम्हाला 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पेद्वारे फी पे करायची आहे. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. फीस पाठवल्याच्या नंतर त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करा. 98 23 24 71 91ला तुम्हाला खालील तारखेप्रमाणे पेपर पाठवले जातील. तुम्ही हा व्हिडिओ जर नंतर ऐकताय तर ज्या दिवशी ऐकलं त्याच्या अगोदरच्या सर्व झालेले पेपर तुम्हाला पाठवले जातील. मात्र त्याच्या पुढचे पेपर तुम्हाला त्याच तारखेला पाठवले जातील. या प्रत्येक डेटला मॉर्निंगला 11 वाजता आम्ही PDF पाठवणार त्या पेपरची. त्याच डेटला दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवणार आणि त्याच डेटला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवणार. धन्यवाद.